अमिषा नावाची एक महिला विनय अत्याळकर यांच्या घरी आली. तिनं SBI बँकेकडून आलोय असा बनाव करत तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी व्हेरिफिकेशन करायचे अशी बतावणी करून विनय अत्याळकर यांचं जुनं क्रेडिट कार्ड नजर चुकवून घेतलं. त्यानंतर एका रिक्षातून ती महिला टाकाळा इथल्या एका पेट्रोल पंपावर पोहोचली. त्या ठिकाणी रिक्षाचालक भाट यानं क्रेडिट कार्ड पेट्रोल पंपावरील कर्मचारी समाधान पाटील यांच्याकडे दिलं. त्यावेळी पंपाचा व्यवस्थापक आणि कर्मचारी या दोघांनी संगनमतानं या कार्डवरून 54,637 रुपये परस्पर काढून संबंधित महिलेला दिले. फिर्यादी विनय अत्याळकर यांना पैसे काढल्याच्या रकमेचा मेसेज मोबाईलवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अत्याळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमिषा नावाची महिला, रिक्षाचालक भाट, पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक आणि कर्मचारी समाधान पाटील यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.